रक्षाबंधनाच्या दिवशी खरं तर बहिणीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असायला हवेत, पण नाशिकमधल्या वडनेर दुमाला गावातल्या 9 वर्षांच्या श्रेयासाठी रक्षाबंधनचा हा दिवस कायमस्वरूपी काळा दिवस ठरलाय। कारण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिचा लाडका भाऊ 3 वर्षांचा आयुष तिच्यापासून कायमचा दूर गेलाय। संपूर्ण वडनेर दुमाला गाव यामुळे शोकाकुल आहे। रक्षाबंधन आयुष्यभरासाठी बनलं वेदनेचं गाठोडं। बहिणीनं मृत भावाला हंबरडा फोडत राखी बांधली। श्रेयासाठी रक्षाबंधन ठरला काळा दिवस। आज रक्षाबंधनाचा दिवस। बहिणीनं भावाला राखी बांधून हा सण साजरा करतात। मात्र आजच्या दिवशी नाशिकच्या वडनेर दुमाला गावातील श्रेयाच्या डोळ्यात आनंद अश्रूंच्या ऐवजी दुःखाचे अश्रू होते। कारण बिबट्याच्या हल्ल्यात श्रेयाचा 3 वर्षांचा भाऊ आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला। अंगणात खेळत असताना शुक्रवारी बिबट्यानं त्याला फरफटत नेलं। ही घटना कळताच गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला। रात्रीच्या सुमारास टॉर्च लावून वडनेर दुमाला गावातील सगळे गावकरी आयुषचा शोध घेत होते आणि शेवटी आयुषचा मृतदेह सापडला। वडनेरमध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे। कोणाच्याही कुटुंबावरती असा प्रसंग येऊ नये। आमच्या भागातील ही दुसरी घटना आहे। वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे। वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असेल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप जलद वाडीवरे विल्लोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात, तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजे। आयुषचा दुर्दैवी मृत्यू हा सर्वच गावकऱ्यांसाठी वेदनादायी ठरला। आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याची 9 वर्षांची बहीण श्रेयानं मृत भावाच्या हातावर राखी बांधून साश्रू नयनांनी निरोप दिला। हंबरडा फोडत भावाला परत बोलावणाऱ्या श्रेयाला पाहून गावकऱ्यांच्या देखील डोळ्यात पाणी आलं। ज्या बिबट्यानं हल्ला केला आता तो नरभक्षक बनला असून आणखी नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो। वन विभागानं या भागात पिंजरा लावण्याबरोबरच बिबट्याला तातडीनं पकडावं अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे। जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील। आता बिबट्यांना जर 2 लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर निश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल। वारंवार आम्ही वन विभागाच्या संपर्कात असतो। कुठेही बिबट्या दिसला की आम्ही त्यांच्याकडे पिंजऱ्याची मागणी करतो। वन विभागही सहकार्य करतं, पिंजराही लावतं, पण त्याच्यापेक्षा जर सर्चिंग ऑपरेशन केलं तरच याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकतो। आयुषच्या मृत्यूमुळे सणाच्या दिवशी भगत कुटुंबाचा शोक अनावर झालेला होता। आर्मी कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे। रात्री अपरात्री आर्मी कॅम्प परिसरातून वालदेवी नदी ओलांडून बिबट्या गावात येतोय, त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय। रात्री उशिरा आणि पहाटे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन वन अधिकाऱ्यांनी केलंय। साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर एकटं सोडू नये। कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये। तसेच शौचासाठी प्रातःविधीसाठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे। मोबाईलवर गाणे वाजवत जावे। तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं, काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चाहूल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो। आयुषच्या जाण्यानं संपूर्ण वडनेर दुमाला गाव शोकसागरात बुडालंय। श्रेयाचा रक्षाबंधनाचा सण आता आयुष्यभरासाठी दुःखाचा बनलाय। आयुषची आठवण आणि राखीचा तो क्षण 9 वर्षांच्या श्रेयाच्या मनातून कधीही पुसला जाणार नाही। आयुषचा जीव घेणाऱ्या त्या बिबट्याला त्वरित पकडलं जावं, जेणेकरून आणखीन कोणताही आयुष आपल्या बहिणीच्या प्रेमाला मुकणार नाही, हीच अपेक्षा। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।